नमस्कार भावांनो. ह्यो इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी म्हणजे की नाही ह्यो मराठीतला ठग्स ऑफ हिंदुस्तान झालाय. कारण का तो पण पिक्चर अक्षरशः म्हणजे बड्या बड्या बाता आणि ढोंगण खाते लाता असं झालं. मोठे स्टारकास्ट आणि काय बिनकामाचा तसंच झालंय याच्यामध्ये पण एवढी मोठी स्टारकास्ट आहे पण बिनकामाची आहे सगळी. म्हणजे अक्षरशः ती मोठी स्टारकास्ट घेतली त्यांना आणि काही कामच दिलेलं नाही. आणि पिक्चर कुठं चालू होतोय कुठं संपतोय काय त्यांना गणितच राहत नाही. अक्षरशः पिक्चरचा विषय चांगला होता पण ते विषय मांडायला काय आलेला नाहीये. म्हणजे तो डेव्हलप करता आलेला नाहीये. पिक्चरचा मेन विषय आणि कथानक काय आहे की समाजातली जी काही वाया गेलेली पोरं आहेत. जसं झेंडा पिक्चर तुम्हाला आठवत असेल बघा. त्यात कार्यकर्त्याचं आयुष्य दाखवलेलं. म्हणजे मोठे मोठे राजकारणी त्यांचं तर सगळं फिक्स असते पण कार्यकर्ते येतोय जातोय ते सेम तसंच असते. हे सगळं त्यात दाखवलेलं सेम ह्यात तसंच दाखवलंय इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. फक्त यात एक प्रोफेसर असतोय त्याला काय करायचं असते ही जी वाया गेलेली पोरं आहेत ना समाजातली म्हणजे टुकारगिरी करतेली पोरं जी छपरी आयफोनवाली ही पोरं जी आहेत की नाही केस रंगवलेली त्यांना सुधारवायचं असते. पण त्यांच्यासाठी एक वेगळा सिलेबस असं चालू करतात. तो सिलेबस काय करतात की गुंडगिरी येतात त्यांना शिकवाय चालू करतात. बाबा तुम्ही असं करत असा तर आयुष्यात पुढे असं होईल तसं होईल. ते वेगळ्या एक कॉमेडी पद्धतीनं. पण ती कॉमेडी करायच्या नावानं की नाही ती तुम्हाला इंस्टाग्रामवरची कॉमेडी वाटते. म्हणजे छपरीगिरी आपण म्हणतोय ना ती रील्सवरची ती तसली कॉमेडी तुम्हाला वाटते. ही कॉमेडी अशी लिहिलेली आहे. म्हणजे मला तर वाटते हे स्क्रिप्ट लिहिणाऱ्याला ना म्हणजे ही फुकटच कुठनं तरी उचलून आणली असं वाटतंय. 10 रुपये तरी दिल्यात काय म्हणजे स्क्रिप्टची किंमत एवढी सुद्धा नाही आहे असं वाटतं. म्हणजे कॉमेडी नाहीच आहे. क्रिंजपणा म्हणजे इरिटेट करते तुम्हाला अक्षरशः. म्हणजे क्षणाला तुमचं गणी पेशन्स तपासणारा पिक्चर आहे. अक्षरशः ह्या पिक्चरनं सचिन आपलं लाल सम्राट माझी लाल संघटनेचे अध्यक्ष सचिन आणि आपल्या संत्याचं पण रेकॉर्ड तोडलंय. कारण त्यांना तुम्ही एक वेळ सहन करशील पण ह्या पिक्चरला तुम्ही सहन करणार नाहीसा. पिक्चरमध्ये असे सीन आहेत की नाही की कोण पण येतंय कधी पण काय पण करतंय आणि ज्या पोरासनी तो सर सुधारायचा चाललेला असतोय ना त्या पोरांचं पुढे शेवटी काय होतंय हे म्हणजे पिक्चरचा डायरेक्टर दाखवायलाच विसरलाय. तो विसरूनच गेलाय की पिक्चरच्या शेवटला मला काय दाखवायचं होतं. ओव्हरऑल पिक्चर एक नंबर थर्ड क्लास आहे. नाही बघितला तरी चालतोय. आणि बाकीच्या टेक्निकल गोष्टी जर बघायला गेल्या पिक्चरची सिनेमॅटोग्राफी डिरेक्शन बीजीएम एक नंबर टुकार आहे. म्हणजे हे 2025 मधलं वाटतच नाही तुम्हाला. अरे अक्षरशः म्हणजे ती जत्राचा काळ 2000 मधला ते 10-15 वर्षापूर्वी तेव्हा पण ह्याच्यापेक्षा चांगले पिक्चर आले. चांगलं म्युझिक ते सगळं होतं. एक नंबर थर्ड क्लास पिक्चर. कुठल्या तरी जुन्या काळातला तवा शूटिंग करून कोणीतरी मोबाईलवर शूट करून आणलंय आणि हे डायरेक्ट रिलीज करून टाकलाय असं वाटतंय.